अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा उद्या गुरुवार, त्यासोबत उद्या आलेले आहे दर्श अमावस्या आणि योगायोगाने उद्याच्याच दिवशी आहे शनी जयंती। तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शनी जयंती ही शनी ग्रह शांत करण्यासाठी असेल, शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी असेल, किंवा आयुष्यामध्ये जी साडेसाती सुरू आहे ती साडेसाती संपवण्यासाठी असेल, शनी जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तसंच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी आणि घराची भरभराट करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या लाखात एक असतात। अमावस्या तिथीला केलेला कुठलाच उपाय हा कधीच फेल जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे आणि ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे। याने तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचली जाईल, घरात अखंड बरकत येईल, घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी नष्ट होईल, घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल। शिवाय तुमच्या आयुष्यात असणारी जी साडेसाती आहे किंवा तुमच्या आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत हे सगळेच कुठेतरी नष्ट होऊन जातील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। बघा, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा सांगते, शनी जयंती आणि त्याच्यासोबत आलेली ही दर्श अमावस्या आहे आणि ह्या दोनही गोष्टी गुरुवारच्या दिवशी आल्याने उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। कुणीच ही संधी सोडू नका। ज्यांना काहीच करायला जमणार नाही किंवा खूप इच्छा असूनही ज्यांना काही करताच येणार नाही त्यांनी फक्त ही एक सेवा करा, तुमच्या आयुष्याची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। आता काय सेवा आहे, काय उपाय आहे, कुठली वस्तू घरी आणायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपल्या आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला हा जो उपाय आहे हा उद्याच्या दिवशी म्हणजे दिवसभरात कधीही करता येणार आहे। याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी, बघा उद्याच्याच दिवशी मार्केटमधून, बाजारातून किंवा जे किराणा दुकान असतं तिथून तुम्हाला एक अख्खं जायफळ आपल्या घरी आणायचं आहे। एक अख्खं जायफळ, ठीक आहे। याला कुठे स्क्रॅच नको, ते कुठेही कुरतडलेलं नको किंवा कुठेही त्याला आपण म्हणतो की वारूळ लागलेलं जे असतं किंवा काहीतरी होल पडलेलं असतं असं अजिबात नको, कीड लागलेलं नको, व्यवस्थित स्वच्छ असणारं एक जायफळ फक्त घरी आणायचे। आणल्यानंतर काय करायचं तर सगळ्यात अगोदर त्या जायफळावरती थोडंसं पाणी म्हणजे शुद्ध जल आणि थोडंसं दूध अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर हे जायफळ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि थोडासा कापसाचा एक भाग घ्यायचा आहे। म्हणजे जे आपलं कापूस असतं बघा, वाती वेगळ्या असतात आणि कापूस वेगळा असतं। सफेद रंगाचं जे कापूस असतं ज्याच्या आपण वाती बनवतो तेच कापूस, ते कापूस एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्या कापसाच्या वरती हे जायफळ ठेवायचं। त्याच्यानंतर काय करायचं, या जायफळाच्या वरती तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे। फक्त हळद घ्यायची, थोडं पाणी घ्या आणि ते ओलं करून त्याने एक स्वस्तिक काढा, 2 रेषा आणि एक छोटं स्वस्तिक, ठीक आहे। बोटाने काढू शकतात किंवा एखाद्या मोरपंखाच्या काडीने किंवा एखाद्या झाडाच्या काडीने काढलं तरीही चालेल। त्याच्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये थोड्या अक्षदा घ्यायच्या, त्या अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप सगळं दाखवून घ्यायचं, जसं विधियुक्त पूजन असं तसं सगळं करायचं। त्याच्यानंतर अजून एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं, या 3 बोटांनी ते कुंकू घ्यायचं आणि त्या जायफळावरती ते अर्पण करायचं। अर्पण करत असताना संपूर्ण श्रीसूक्तम फलश्रुतीसहित 3 वेळा म्हणायचं। 3 वेळा म्हणेसोर थोडं थोडं कुंकू आपल्याला त्याच्यावरती अर्पणच करत राहायचं आहे, ठीक आहे। जसं श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो तसं जायफळावरती तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे जायफळ आहे हे जायफळ पूर्ण अमावस्या तिथी संपेपर्यंत
पूर्ण दिवसभर अगदी रात्रीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कापसासकट, कापसामध्ये ठेवलेलं हे जे जायफळ आहे ते त्या कापसातच गुंडाळायचं आहे. ते त्या कापसातच गुंडाळायचं आहे आणि त्या कापसाला लाल पिवळ्या रंगाचा कलावा बांधायचा आहे. आता हे जायफळ जे आहे ते तुम्ही लाल कपड्यात किंवा तुमच्याकडे पोटली असेल डायरेक्ट स्टिच केलेली शिवलेली तर त्या पोटलीत तुम्ही टाकू शकता. पिवळ्या रंगाचा एखादा कापडाचा तुकडा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कापसासकट जे तुम्ही गुंडाळलेलं जायफळ आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जे कापड किंवा पिशवी घेतली असेल तर गाठ मारा, कापड घेतलं असेल तरी त्याला गाठ मारा. आणि ही जी जायफळाची पोटली तयार होईल ही कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जा. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन माता लक्ष्मीच्या चरणांना लावा. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. घरात बरकत येण्यासाठी, आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, जिथे अडलेलं धन असेल ते धन पुन्हा आपल्या मागे परत येण्यासाठी, धनाचे मार्ग खुले होण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला तिथे मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती घेऊन तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कुठेही शनीचं मंदिर असेल तर आपण शनी जयंतीच्याही दिवशी हा उपाय केला आहे. मग शनी महाराजांची जी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल किंवा शनीची ज्याच्यावरती कृपा असते ना त्याच्या आयुष्यात अडथळे खूप कमी असतात. शनी ज्याच्यावरती प्रसन्न असतो ना त्याच्या आयुष्यात विघ्न खूप कमी असतात. शनी ज्याच्यावरती प्रसन्न असतो ना त्याच्या आयुष्यात त्याला संकट किंवा अपघात जे आहेत ना ते कधीच सहन करावे लागत नाही. म्हणून आपल्याला ही पोटली शनींच्याही मंदिरात असेल तर न्या, नसेल तर नका. असेल तर शनी महाराजांच्या मंदिरातल्या किंवा हनुमानाचं मंदिर असेल तिथे घेऊन गेलात तरीही चालेल. आणि तिथे जाऊन हनुमानाच्या किंवा शनींच्याही मूर्तीच्या शेजारी म्हणजे तिथे तुम्हाला त्यांच्या चरणांना हे अर्पण करायचं आहे. आणि तुमची इच्छा व्यक्त करून आयुष्यातील 7.5 अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून ती पोटली उचलायची आहे आणि त्या घरी आणून ती आपल्या जवळ, आपल्या पर्समध्ये, आपल्या पॉकेटमध्ये जिथे आपण धन ठेवतो तिथे तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे. खूप अडथळे असतील, खूप संकट असतील तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा, नोकरीच्या ठिकाणी जात असाल तर तुमच्या त्या बॅगमध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवली तरीही चालेल. जायफळ बघा जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न आहे. जायफळाचा उपाय करून आपण माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. जेव्हा अमावस्या तिथीला तुम्ही जायफळ आणून त्याच्यावरती हळदीचं स्वस्तिक काढाल तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील. कारण हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न आहे. आणि जेव्हा तुम्ही या जायफळावरती कुंकू अर्चन कराल तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होईल. कारण माता लक्ष्मीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे. या जायफळावरती हळदी कुंकू अर्पण करून जेव्हा तुम्ही श्री सूक्तमाचं पठण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात बंद झालेले धनाचे मार्ग खुले होतील, धन आकर्षित होईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. ही एक पोटली तुमच्यासोबत असल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल, प्रगती होईल आणि पैसा जो आहे तो खेचला जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.